तर आज आपण मोड आलेल्या हुलग्याची चमचमीत, झणझणीत आणि तर्रीदार अशी उसळ करणार आहोत. बऱ्याच भागांमध्ये हुलग्याला कुळीत देखील म्हटलं जातं. पावसाळ्यामध्ये सर्वांची पचनशक्ती जी आहे ती कमी होते आणि अशा पद्धतीची जर आपण हुलग्याची उसळ केली तर ती पचायला एकदम हलकी असते. त्यामुळे बऱ्याचदा पावसाळ्यामध्ये हुलग्याचं कढण किंवा हुलग्याची उसळ केली जाते. तर हुलगे जे आहेत ना ते अशा स्वरूपाचे असतात. व्यवस्थित मी भिजवून पूर्ण एक दिवस भिजवले होते, त्यानंतर मोड आणण्यासाठी ठेवले. अशा पद्धतीचे मोड आलेले आहेत, एकदम व्यवस्थित असे मोड आलेत. स्वच्छ धुवून ते चाळणीमध्ये मी निथळण्यासाठी ठेवलेले आहेत. तर हे जे हुलगे आहेत ना ते कुकरमध्येच आपण शिजवून घेणार आहोत. तर कुकरमध्ये मी याच्या 3 शिट्या करून घेणार आहे. आणि हुलगे शिजण्यासाठी खूप जास्त पाणी वापरायचं नाही आहे. हुलगे पाण्यामध्ये बुडतील इतपतच पाणी त्यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा तेल टाकून आपल्याला व्यवस्थित असे हुलगे शिजवून घ्यायचे आहेत. महिलांना आणि लहान मुलांना बऱ्याचदा हुलगे खाण्याचा सल्ला दिला जातो. त्याने हाडांना बळकटी तर मिळतेच, त्याचबरोबर हिमोग्लोबिन आणि कॅल्शियमची कमतरता देखील दूर होते. महिलांना मासिक धर्मामध्ये देखील हुलगे खाल्ल्याने भरपूर असा फरक पडतो. हुलग्याचं कढण तुम्ही करू शकता किंवा या प्रमाणे तुम्ही हुलग्याची उसळ देखील करू शकता. तर हुलगे बघा 3 शिट्या देऊन मी व्यवस्थित असे शिजवून घेतलेले आहेत. आणि हे जे हुलगे आहेत ना ते खूप गाळ होईल असे सुद्धा शिजवायचे नाही आहेत. अशा पद्धतीने शिजवायचे. 10% थोडेफार ते कच्चे ठेवायचे आणि ते ज्यावेळेस आपण भाजी करणार आहोत ना त्यामध्ये देखील शिजून निघतात. आता लगेचच आपण फोडणी करून घ्यायची आहे. तर कढईमध्ये मी 2 चमचे तेल टाकून घेते. तेल गरम झालं की लगेच त्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे. आणि मोहरी व्यवस्थित फुलली की त्यामध्ये जिरं टाकायचे. यानंतर भरपूर असा हिरवागार कढीपत्ता आणि त्यानंतर एकदम बारीक चिरलेला एक कांदा मी यामध्ये टाकून घेतलेला आहे. यामध्ये जर तुम्हाला टमॅटो टाकायचं असेल तर टमॅटो अगदी बारीक चिरून त्या टमॅटोचं बी काढून तुम्ही टमॅटो यामध्ये टाकायचं आहे. कांद्यामध्ये मी आता मीठ टाकून घेणार आहे. तर 1 चमचा मी मीठ टाकलं. हे जे मीठ आहे ना ते पूर्ण भाजीचंच मीठ मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने गुलाबी रंगावर कांदा परतून झाला की त्यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची. आलं लसूण पेस्ट जी आहे ती कच्ची आहे, त्यामुळे कांद्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची. यानंतर आपण लगेचच पावडर मसाले टाकून घ्यायचे. अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे कांदा लसूण मसाला मी इथे टाकलेला आहे. बाकी कुठलाही प्रकारचा दुसरा मसाला मी यामध्ये वापरलेला नाही. आणि मसाले करपू नये त्यासाठी थोडंसं पाणी टाकून मसाल्यांना तेल सुटेपर्यंत मसाले व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर जे आपण शिजवून घेतलेले हुलगे आहेत ना ते त्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. बघा मसाल्यांना व्यवस्थित असं तेल सुटलेलं आहे. यानंतर लगेचच आपण यामध्ये हुलगे टाकून घेतलेले आहेत. आणि जेवढा तुम्हाला हुलग्याच्या भाजीचा रस्सा करायचा आहे तेवढं यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. खूप जास्त पाणी मी यामध्ये टाकणार नाही आहे. भातासोबत किंवा भाकरीसोबत ही भाजी खाता येईल इतपतच आपण यामध्ये पाणी टाकायचं आहे. तर 2 ग्लास मी पाणी यामध्ये भाजी टाकून घेणार आहे. भाजीला बघा रंग किती सुंदर आला आहे. आपण रंगासाठी कुठली वेगळी मिरची पावडर देखील वापरलेली नाही आहे. फक्त कांदा लसूण मसालाच यामध्ये टाकलेला आहे, तरी देखील खूप छान रंग भाजीला आलेला आहे. यानंतर आपण भाजी मिळून येण्यासाठी शेंगदाण्याचा कूट टाकायचं. तर 4 चमचे मी यामध्ये शेंगदाण्याची जाडसर भरड जी असते ती टाकलेली आहे. व्यवस्थित मिक्स करून भाजी आपल्याला झाकण न ठेवताच फक्त 5 मिनिटं शिजवून घ्यायची. लगेचच भाजी तयार होते. खूप झटपट तयार होते भाजी. बघा भाजीला उकळी आली तरी बघा किती सुंदर आलेली आहे. यानंतर अगदी बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. हुलग्याला आयुर्वेदामध्ये खूप जास्त महत्त्व आहे. जर तुम्हाला किडनी स्टोन असेल तर तुम्ही हुलग्याचं कालवण किंवा हुलग्याची उसळ किंवा हुलग्याचे शेंगोळे, हुलग्याचं कढण या प्रकारे तुम्ही हुलगे खाऊ शकता. तुमच्या आहारामध्ये नक्कीच हुलग्याचा समावेश करा, त्याने तुम्हाला किडनी स्टोनवर नक्की फरक होईल. पावसाळ्यामध्ये सर्दी खोकल्यावर उपाय म्हणून हुलग्याचे शेंगोळे केले जातात. त्याने सर्दी खोकल्यामध्ये खूप छान फरक पडतो. हुलग्याचे शेंगोळे आवर्जून खातात पावसाळ्यामध्ये. तर ही रेसिपी मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. ती बघितली नसेल तर नक्की बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही हुलग्याचे शेंगोळे देखील नक्की ट्राय करून बघा. अगदी थंडी ताप आलं तरी देखील तुम्ही हुलग्याचं जे सूप आहे ते पिऊ शकता. त्याने खूप जास्त घाम येतो आणि ताप निघून जातो. एवढे गुणकारी असे हुलगे आहेत. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील नक्की सबस्क्राईब करा.
पुन्हा भेटूया अशा छान आणि सोप्या पद्धतीने केलेल्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.